2 दिवसाआधी एक व्हिडिओ काढून तुम्हाला सांगितलं होतं की महाराजांनी आपल्याला एक संभाषण जे दाखवलं होतं की ज्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की 2 दिवसाच्या आत तुमचा 6 महिन्याचा GR हा काढण्यात येईल. परंतु तसं आज त्याची डेट संपलेली आहे आणि तसं कुठं झालं नाही. म्हणून महाराजांनी आता पुढचा अल्टिमेटम देत आहेत की आपल्याला पुढील दिशा काय देणार आहेत त्याची आपण वाट बघत आहे. पण मी असं सांगतो की काही लोकांमध्ये नाराजी आहे की महाराजांनी चॉकलेट दिलं किंवा महाराजांनी असं केलं, तर हा महाराजाचा वैयक्तिक नव्हता. कुठल्या व्यक्तीनं महाराजांनी तिथं जाऊन त्यांना विचारणा केली असता त्यांनी जे सांगितलं तेच महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. महाराज एक निस्वार्थीपणाने आपल्यासाठी काम करत आहे. आपलं सर्वांचं काम आहे की त्यांच्यासोबतने ताकदनिशी आपण उभं राहिलं पाहिजे. कारण त्या माणसाचं कुठंही आपण 1 रुपया न देता त्या माणसाकडून अपेक्षा करत आहे, तर मग आपण त्या महाराजांवर दोष लावू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण ते महाराज जे करत आहेत त्यांना फक्त साथ द्या. तुम्ही साथ देसाल तर हे गोष्ट कुठेतरी पुढे जाईल. कारण की आता जे अधिवेशन आहे, महाराजांनी स्पष्ट केलं होतं की जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण मुंबईकडे कूच करायची होती आणि त्याच्याबद्दल आज महाराज संध्याकाळी आपल्याला लाईव्हमध्ये सांगणारच आहेत. तरी आपण सगळ्यांनी ते ऐकावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की अकोला जिल्ह्यातील लोकांना मी हे सांगू इच्छितो की ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी पुणे किंवा मुंबईच्या दिशेनं निघायचं आहे आणि ज्यांना कोणाला पॉसिबल नसणार त्यांनी पंचायत समिती किंवा अकोला जिल्हा परिषद समोर आपले धरणे आंदोलन किंवा उपोषणाला बसायचं आहे. तरी या वेळेस असं कुठंही न घडता सर्वांनी साथ द्या, म्हणजे आपलं कुठंतरी एक काम होईल. बघा, आपला विजय हा नक्कीच आहे. आपण खूप जवळ पोचलेलं आहे विजयाच्या. पण आता घरी बसून चालणार नाही. मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की आपण या लढ्याला आता सगळ्यांनी एकजुटीने साथ द्यायला पाहिजे. धन्यवाद.